मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. रिझर्वेशन सीट राग येऊन देऊ नका, पण कीर्तनाला येतात कोण? नेमलेली माणसं ज्यांच्या कानाचे पडदे फाटले. ते बसतो पुढं, महाराज बॉम्बला तुम्ही कुणीकडं, आम्ही हाय पुढं. त्याला समजतच नाही काही. ते आलेला असतो झोपाय, कीर्तन झाल्यावर घोंगडी टाकून मंडपात, घरी सोय नाही, तेही आलेला असतो. आख्या गावातली रिटायर्ड गँग गोळा होऊन कीर्तनात, आणि बाकीचे वय झाल्यावर करू. मग काय काम आहे? तेच धंदे आहेत. इटल करायचं देवळा जाऊन, तेच धंदे. महाराज एक सांगू, महिला मंडळ, आई वडिलांनी संस्कार लावावा ना, ते संस्कार मुलांना लागले जातात. पण या जगामध्ये काही आई बाप असे आहेत की ज्यांना देवाचं नाव, हरिनामाला लागलेली पोरं काही काही ना आवडत. कीर्तनात जर एखाद्याचं पोरग येऊन बसलं तर त्याची आई कीर्तनात येते, उचलते, अरे चाल घरी, उद्या शाळेत जायचंय, इठल इठल करून काय भेटणार आहे तुला, चाल. कीर्तनातून उठवून नेते. आणि तेच पोरग काही दिवसांनी लग्नाच्या वरातीत डीजे पुढं जर नाचाय लागलो, बाला 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 बाला, जर ते उड्या मारायला लागलं तर तीच आई जी कीर्तनातून उठवून येते ना, तीच आई 4 बाया गोळा करून दारात उभी राहते शेजारच्या. अगं ये 4 बाया. आणि वरात जशी पुढं आली तिचं पोरग बाला चालू असतं त्याचं. मग ही शेजारणीला सांगते, अगं सकू, काय ग, अगं बघ माझा पिंट्या, अगं बघ माझा पिंट्या कसा प्याड फाटूस तर नसतो. कधी फाटली त्यालाही कळलं नाही, पण फाटली मात्र बघा. मग आई बापानी वळण लावावं, ते वळण मुलांना लागलं जातं. या जगामध्ये काही आई वडील असेल की ज्यांना हरिनामाला लागलेली पोरं आवडत. एक उदाहरण देऊन जाईल मी तुम्हाला. आई बापाचं वळण. एका गावात माझी कीर्तन सेवा होती. कीर्तन संपलं, 7 ते 9 अशी कीर्तनाची वेळ. कीर्तन संपलं, आम्ही आपल्या स्टेजवरती गप्पा मारत, आपलं गावातले कार्यकर्ते मार्गदर्शक गप्पा माराव्या म्हणून आम्ही आपलं बसलो. नीट ऐका, गप्पा मारत बसलो. गप्पा मारता 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 त्या गावातली एक वयस्कर म्हातारी, वय झालेलं, अंगावरती लुगडं, हातामध्ये काठी, तोंडामध्ये दाताचा पत्ता नाही, अगदी थकलेली, झुक्कल, अंग थरथर 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 कापत आहे, अशी म्हातारी माझ्या जवळ आली. तिनं दर्शन घेतलं आणि ती म्हातारी मला काय म्हणते, बाई. म्हटलं काय? राते का नाही लई बारी कीर्तन केलं. म्हणलं आजी, आपल्यासारख्या मोठ्या माणसांची आमच्यावर कृपा पाहिजे. चांगलंच आहे. तसं नाही माय, मला नाही आवडलं, चल माझ्या घरी चहाला. म्हणलं मोठा माणूस आहे, बोलावताय, गेलं पाहिजे, आदर राखावा म्हणून मी त्या आजीच्या घरी गेले. घरी गेले, म्हातारी गरीब नव्हती. तिचं घर म्हणजे अगं बाय नुसतं बघतोच राव. बंगला, काचेचा बंगला. त्या बंगल्यात मला नेलं, सोफ्यावर बसवलं. उन्हाळ्याचे दिवस एसी लावला. बंगल्याच्या बाहेर 4 गाड्या, कितीतरी लाखाच्या. बसली बाबा म्हातारी. सुनाला आवाज दिला, म्हणे अगं इकडे. म्हणे काय?
महाराज मंडळी आलेत, जरा 2-4 कप चहा बनव. चहा बनायला सुनानं सुरुवात केली. तिकडं चहा चालू आहे आणि इकडं म्हातारी लागली माझ्यासोबत गप्पा ठोकायला. गप्पा मारता मारता तिनं मला एक प्रश्न विचारला. म्हणे तुम्हाला विचार. म्हणलं काय? मी घाबरली. म्हणलं आता विचारतीच काय, एवढ्या बंगल्यात आणलंय म्हणल्यावर म्हणलं जपूनच उत्तर द्यावं लागलं. म्हणलं नेमकं. म्हटलं आजी काय? म्हातारी म्हणाली तुम्हाला किती एवढं मात्र पाठ आहे प्रत्येकाच्या. गाथा पाठ नसला तरी चालन, पण हे प्रमाण कारण प्रत्येकाच्या पाठीमागे निंदा करणारे. इथं बसलेल्या पैकी मला एखाद्यानं सांगावं, ताई मी असा धार्मिक माणूस आहे, माझ्या आयुष्यात एवढं मी चांगलं कार्य केलंय की माझ्या पाठीमागं नावं ठेवणारं कुणीच नाही. जमन का? हाय का एवढ्या माणसात? जमणारच नाही. तुमच्या पाठीमागे तुम्ही म्हणाल ताई आमच्या पाठीमागे आहेत, पण तुमच्या मागे आहेत का? आहेत ना? आता मग तुम्ही म्हणा तुम्ही कीर्तनकार आहे, संताच्या जागेवर आहे. आम्ही काही संत नाही बरं का, पण लोकांचा एक ग्रह आहे. तुम्ही संताच्या जागी आहे महाराज, मग तुम्हाला नाव ठेवणारे आमच्या मागे तर लई आहेत. एवढी मोठी लिस्ट काढली तरी कमी पडन, एवढे निंदा करणारे आहेत महाराज. काय कितीही चांगलं करा, समाज कार्य करा, जगाला मदत करा, कुणाच्या संकट काळी त्याला उपकारामध्ये मदत करा. अर्ध्या रात्री एखाद्याला मदत करायला तुम्ही धावून जा. पण ही दुनिया अशी बेईमान आहे, अशी बेईमान आहे की ज्याला तुम्ही मदत केली तेच तुम्हाला 10 दिवसांनी भांडायला आल्याशिवाय राहत. एवढी बेकार दुनिया सध्याच्या काळात निघाली. महाराज तुकोबारांच्या पाठीमागे अनेक होते. एक नाव सांगेन, त्यांचं नाव होतं रामेश्वर शास्त्री. या शास्त्रीने विचार केला, कोण तुकाराम, कोण ढोंगी साधू, कोण ढोंगी संत. कपाळाला अष्टगंध बुक्का लावतोय, गळ्यामध्ये तुळशीच्या माळा घालतोय, सगळं गाव त्यांना नादाला लावलाय. जरा या तुकारामाकडे एकदा बघितलं पाहिजे. बघण्याकरता शास्त्री देहूगावी गेले. आता ऐका, सकाळची वेळ, महाराजांच्या घरी जाता बरोबर आवाज दिला. कुठे आहेत महाराज? घरी जिजामाता होत्या, बाहेर आल्या. या या म्हणे, बसा, पाणी घ्या. आता चहा तर तेव्हा नसेल, बहुतेक नसेल ना, त्या काळात चहा नसेल. म्हणे पाणी घ्या, जरा बसा. बसा म्हणल्यानंतर हा एवढा बिझी माणूस, तो शास्त्री म्हणला तुकाराम महाराज कुठे आहेत? त्या म्हणल्या अहो सकाळचा टाइम आहे, शौचालयासाठी महाराज जरा बाहेर गेलेले आहेत, थोडा वेळ बसा, येतीलच. वाट बघायला वेळ नाही आम्हाला. मग वाट बघायला टाइम नाही म्हणल्याबरोबर जिजामातेनं सांगितलं, म्हणलं ए बाबा तुला टाइम नाही तर मलाही टाइम नाही, तू आपला निघ. पण म्हणे महाराज या रस्त्यानं महाराज गेलेत, तिकडं शोधायला जा. रस्त्याने निघाला. रस्त्याने जात असताना घाण वास येऊ लागला. नाकाला उपरणं लावलं, छी 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 करीत रस्त्याने चालला. इतक्या घाण जागेतून एका बाजूने हरी नामाचा गजर कानावरती या शास्त्रीला यायला लागला. कुणीतरी नामाचा गजर करताय. रामकृष्ण हरी जय जय राम, कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी Hare Hare
तुम्ही? या देहाला तुकाराम असं म्हणतात. वा वा. लोका सांगे महाराज तुम्हाला पटतं का? तुकोबराय सांगतात, माझी मज झाली अनावर वाचा, माझी जीभ आवरत नाही, वाचा आवरत नाही. ऐका, महिला मंडळांची संख्या जास्त आहे म्हणून तुम्हाला बोलेन. तुकोबरायांची जीभ 2 बोटामध्ये दाबून धरली आणि सांगितलं, आता घ्या देवाचं नाव. आता मला सांगा, तोंड उघडायचं, तोंडातली जीभ 2 बोटामध्ये दाबून धरायची आणि बोलता येते का? प्रयत्न करायचा. जीभ धरल्यावर बोलता येईल का? येतंय का? जमतं? इकडं परभणी भागात जीभ हलवल्याशिवाय बोलता येत का? जमतं? इथं नाही, इथंच आ करायला चालू करायला. इथं करायचं नाही, घरी गेल्यावर करायचं. ऐकायचं इथं, करायचं घरी. काही लोक इथंच करतात, इथंच ऐकतात. एकदा कीर्तनामध्ये सांगितलं, 2 तास कीर्तन झालाय. कीर्तन झाल्यानंतर या मंडपातून बाहेर जाताना कुणीही रिकाम्या हातानं जाऊ नका. काही ना काहीतरी इथून घेऊनच जा. एक बहादर उठला, इकडं तिकडं बघितलं, मंडपाच्या बाहेर गेला, एकाचा नवा कोरा बूट उचलला, धरला रस्ता. आता ज्याचा होता त्यानं बघितलं, ते पळत आला. अरे म्हणलं माझा बूट. ते म्हणला मला बोलायचं नाही. मग बोलायचं असेल तर त्या कीर्तन करायला जाऊन बोल. म्हणे का? त्यानं सांगितलं इथून घेऊन जा काहीतरी, रिकाम जाऊ नको. मी लई शोधलं म्हणला, काहीच गावलं नाही. तुझा बूट तेवढा नवीन दिसला म्हणून उचल. आता जेवढ्यांच्या चपला बाहेर आहे तेवढ्यांचं ध्यान काही इकडं दिसत नाही. बरोबर ना? तरी काही काहींची ऍडजस्टमेंट बरोबर असते. काहींच्या चटई खाली, कुणाचं शेजारी घर असून तर तिथं झाडाखाली, गेटच्या आतमध्ये, कुणी कुणी जागेवर. आपल्या नेहमीच्या ज्या बाया आहेत ना, त्यांना माहिती असतं चपला ठेवायच्या कुठं, त्यांची जागा ठरलेली असते. आता ज्या नवीन काही बिचारे आले असतील त्यांनी तिकडं सोडले असतील तर गंमतच आहे. असू द्या. विठाला विठाला जीभ धरली आणि सांगितलं घ्या देवाचं नाव. पण महाराज संत महिमा इतका आघात आहे. संतांचा महिमा कोण जाणे सीमा. शिनला हा ब्रह्मा बोलवेना, रोमा रोमातून नामाचा गजर निघाला. चुकलं महाराज, मला माफ करा. चमत्काराशिवाय या जगामध्ये नमस्कार नाही. तुकोबारांचे चरण धरले. महाराज मला माफ करा. हा दृष्टांत मी एवढ्याच साठी सांगितला का? तुकोबाराया म्हणतात या अभंगामध्ये, माझ्या मनाला गो चाळा. मला चाळा लागावा, पण तुकोबारायांना चाळा होता की नव्हता? तुकोबारायांसारखा चाळा कुणालाच इतका छंद होता. तरीही म्हणतात माझ्या मनाला गो चाळा. का लागावा? त्याचंही कारण आहे. कारण आजकाल लोकांना कीर्तन आवडत, इथं आवडतं असं दिसतंय. आवडतंय ना? आवडतंय म्हणून तर हा परिसर आणि हा मंडप अगदी भरून श्रोत्यांनी अगदी गर्दी केलेली आहे कीर्तनासाठी. म्हटल्यानंतर आवडतंय. पण काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की कीर्तन लोकांना आवडत, कीर्तन म्हणलं की किरकिर समजतात. कीर्तनाला येतात कोण? नेमलेली माणसं. आता मी इथं कीर्तनाला उभी आहे, समोर आमच्या महिला मंडळ बसलेल्या आहेत. जेवढ्या पुढं बसलेल्या आहेत त्यांना नीट दिसतं, ज्या पाठीमाग आहेत त्यांना काही नीट एवढं स्पष्ट दिसत नाही. मग पाठीमाग बसलेल्या आमच्या माऊल्या आता सध्या काय विचार करत असतील? एक बाई शेजारणीला हळूच विचारते. ती कीर्तनाला उभा राहिलेली बाई, तिच्याकडं बघितलंस का ग? ती म्हणते बघितलं ना. नीट बघितलं का? नीट. ती म्हणते का ग, तुझं काही काम होतं का तिच्याकडं? अगं माझं नाही, तिच्या गळ्यात दिसते का बघ, माझ्या गळ्यातल्याची तिला काळजी. ती म्हणते अगं बाई तू आता विचारलंस होय. मी उभा राहिल्यापासून बाकू बाकू बघते पण काही दिसच ना बघ. लगीन झालंय का नाही झालंय कळाय मार्ग नाही. अख्खं कीर्तन तिचं टेन्शन मध्ये जातं की लगीन झालंय का नाही झालंय. झालंय ती टेन्शन मध्ये. ज्ञानेश्वर माऊली पर्यंत तिला कळत नाही. ती शेवटी एक काम करू म्हणते. आपण एक काम करू ग म्हणे. काय? खरं काय जर कळून घ्यायचं असेल तर कीर्तन झालं की तिच्या पाया पडायला आपण, पाया पडाय गेलो की मग पाया पडताना तिच्या पायातलं तो दिसन.
मग आपल्याला खरं काय ते कळलं. आमच्या बायांच्या गप्पा महाराज हिला विचारलं म्हणे तुम्हाला किती लेकर आहेत. म्हटलं मला किती असू द्या, तुम्हाला किती आहे. तुमच्या घरी आलोय चहाला. बघा आई वडिलांचे संस्कार यावरती मी बोलतेय. ती म्हणाली किती लेकर आहेत. म्हणलं आजी तुम्हाला किती आहेत. तुम्हाला किती म्हणता बरोबर म्हातारीनं आनंदानं फुगली आणि म्हातारी म्हणते मला का नाही 3 पोरं आहे. म्हणलं चांगली गोष्ट आहे. म्हणे तसं नाही काय करतात ते ऐका. म्हटलं सांगा काय सांगावं माझा मोठा पोरगा. म्हणलं करतोय काय असं वाटत नाही 9 महिने माझं वागलं म्हणून पांग पेल्या पाराला पांग पेल्या. मला वाटलं नक्की कलेक्टर इंजिनियर समाजकारण राजकारण कीर्तनकार भागवतकार महाराज मोठा व्यक्ती नक्कीच 100% असला पाहिजे. म्हणलं आजी इतकं वर्णन माझ्यासमोर करतोय काय तुमचा मोठा मुलगा. म्हणे हा बंगला त्यानंच बांधला. म्हणलं चांगली गोष्ट आहे. 4 गाड्या त्यानंच घेतल्या. म्हणलं चांगली गोष्ट आहे. म्हणे समजा गाव त्याच्या नादाला लागतंय. म्हणलं चांगली गोष्ट आहे. पण करताय काय. म्हातारी म्हणाली काय सांगावं माझा मोठा पोरगा गावाच्या बाहेर हातभट्टी लावली. सरकार मान्य हातभट्टी लावली तिथं धंदा करताय आणि सगळं गाव त्याच्या मागे लागतंय. म्हणलं चांगली गोष्ट आहे. म्हणलं मला सांगायला लागलीस. म्हणे माझं दुसरं किती शाळा शिकलंय. म्हणे शाळा शिकून काही मिळत नाही. मग करताय काय टपरीच्या माग जुगाराचा अड्डा लावलाय. देवाच्या कृपेनं दोन्ही पोरं चांगले दिले बघा सुखात चाललं. 2 पोराचं असं वर्णन केलं. म्हातारी गप्पच बसली. मी म्हटलं आजी तुम्हाला 3 आहेत ना. म्हणे हो. तिसऱ्यानं काय दिवा लावला सांगितलं नाही मला. तिसऱ्याचं नाव काढता बरोबर तोंड वाकडं केलं बोट मोडायला लागली आणि आजी म्हणते बिघडलं वाया गेलं. म्हणलं ज्यानं दुकान टाकलं ते चांगलं, ज्यानं जुगार लावला तेही चांगलं. आता हे वाया गेलं म्हणजे नेमकं करतय काय. मी कान देऊन ऐकायली. म्हणलं आजी मला बीपी वाढायला लागलाय जरा लवकर सांगितलं तर बरं होईल. तिसरं करतय काय नीट ऐका. तिसरं म्हणले आजी काय सांगावं माझं तिसरं. ट्रॅक्टरच्या चाका एवढ्या गळ्यात माळा घातल्या आणि तुमच्या सारखंच बोंबलं. आता आमच्या सारखं बोंबलं थिडतय म्हणजे ते काय करतय तुमच्या लक्षात. 2 मुलं वाईट वर्णाला लागली तर आई म्हणती वा. अनेक भजन करते तर ते बिघडलं. अनेक संतांनी भक्ती केली. माझे माऊली या भंगाला अनुसरून एक ओवी देतात. जे म्हणेची नाही तेव्हाचे सियला काही काय बिजेवी न भुई अंकुर असे बिनसे तर त्याचा अंकुर येणारच नाही. मनामध्ये जर हरिभक्ती नसेल तर ते भगवंताचं भजन तुमच्या वाचेतून बाहेर येणार. महाराज सांगतात माझ्या मना लागो चाळा. चाळा लागावा कशाचा मनाला लागावा का. या शरीरामध्ये 5 ज्ञान इंद्रिये 5 कर्म इंद्रिये 10 इंद्रियांचा जो मुख्य आहे त्याचं नाव आहे मन. महाराज सांगतात या मनाला जर मेन चाळा लागला तर बाकीच्या इंद्रियांना सांगायची गरज फक्त मनाला लागावा. या हाताने टाळी वाजली जाईल, या मुखाने भगवंताचं नामस्मरण केल्या जाईल, या पायांनी तुझ्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जाता येईल, मुखाने नामस्मरण घेता येईल, डोळ्यांनी तुझं रूप बघता येईल. पण हे सगळं कधी होणार. मनाला गो चाळा. मनाला चाळा लागला तर कळालं महाराज तुमच्या मनाला चाळा लागावा. पण हा चाळा कुठल्या संदर्भात लागावा, कुठल्या विषयाचा लागावा, कशाचा लागावा, अभंगातील प्रथम चरणामध्ये महाराज वर्णन करतात.
सांगतात या डोळ्यांनी तुझं रूप बघ का काय आहे तुझ्या रूपामध्ये माझ्या भगवान परमात्म्याचं रूप इतकं सुंदर आहे किती सुंदर आहे राजस सुकुमार मदना राजस सुकुमार मदना मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट